नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 6वी मराठी बालभारती आपले परमवीर. तर परमवीर चक्र या पदकाचं डिझाईन कोणी केलं, ते कशा प्रकारे बनविण्यात आलेलं आहे याबाबतची माहिती आपण मागील भागामध्ये घेतलेली आहे. तर परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार असून युद्ध काळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत परमवीर चक्र ज्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत असे हे 21 भारताचे सुपुत्र महान परमवीर. तर 21 परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेले असून त्यापैकी 14 पुरस्कार हे मरणोत्तर प्रदान करण्यात आलेले आहेत. 21 पैकी 20 पुरस्कार हे भारतीय सैन्याला प्राप्त झालेले आहेत, म्हणजे प्रदान केलेले आहेत. तर आतापर्यंत फक्त एकच परमवीर चक्र पुरस्कार हा वायुसेनेच्या सदस्याला प्रदान करण्यात आलेला आहे. तर असे हे आपल्या भारताचे महान परमवीर चक्र विजेते. आपण या वायुसेनेच्या सदस्याला जो परमवीर चक्र प्रदान करण्यात आलेला आहे ते म्हणजेच फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखा यांची माहिती आपण आता अभ्यासणार आहोत. त्यापैकी प्रथम परमवीर चक्र विजेते आहेत मेजर सोमनाथ शर्मा. बघा, 1947 साली भारत पाकिस्तान युद्धामध्ये पराक्रम गाजविल्याबद्दल त्यांना सर्वप्रथम परमवीर चक्र दिलं गेलं. 3 नोव्हेंबर 1947 मध्ये युद्धामध्ये त्यांना हुतात्म्य प्राप्त झालेलं आहे. तर हे आहेत मेजर सोमनाथ शर्मा, प्रथम परमवीर चक्र विजेते. आणि या पाठामध्ये आपण माहिती घेणार आहोत फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखा, परमवीर चक्र विजेते यांच्याबाबत आपण आता माहिती घेणार आहोत. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा. तर बघा, हे आहेत निर्मलजीत शेखा. भारतीय वायुसेनेचे हे एक अधिकारी होते. त्यांचा जन्म 17 जुलै 1943 रोजी लुधियाना येथील पंजाब प्रांतात झालेला होता. त्यांना पायलट अधिकारी म्हणून जून 1967 रोजी भारतीय हवाई दलात नियुक्त करण्यात आले. आतापर्यंत परमवीर चक्र मिळविलेले हे एकमेव भारतीय वायुसेनेचे अधिकारी आहेत. तर फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखा यांनी शत्रूशी लढताना कसं शौर्य गाजवलं आणि देशासाठी आपले प्राण गमावले त्याची कहाणी, त्याची गोष्ट आपण आता बघणार आहोत. बघा, फ्लाइंग ऑफिसर होते, भारतीय हवाई दलाचे ते एक अधिकारी होते. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी PAFच्या हवाई हल्ल्याविरुद्ध श्रीनगर एअर बेसचा एकमेव बचाव केल्याबद्दल त्यांना मरणोपरांत युद्ध काळात भारतातील सर्वोच्च सैन्य सजावट परमवीर चक्र देण्यात आले. मरणोपरांत किंवा मरणोत्तर म्हणजे मरणानंतर भारतीय हवाई दलाचे ते अधिकारी होते, वायुसेना अधिकारी होते. 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूची 6 जेबरजेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. तेथे नियुक्तीवर असणारे
फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा सावध होतेच, पण धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावू लागली होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. बघा, कधी आहे हे? 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळचं आहे वर्णन. तर 14 डिसेंबर 1971 रोजी किती होती? 6 सेबर जेट विमाने. आणि त्या ठिकाणी त्या हवाई क्षेत्रावर तिथे नियुक्तीवर कोण होते? निर्मलजीत शेखा हे होते. परंतु ही 6 विमानं जेव्हा एकत्र आली त्यावेळेला काय झालं? हवाई क्षेत्रावर धावपट्टीवर धुरळा उडाला, धूर आणि कचरा एकदम उडाला आणि त्यामुळे त्यांना आपलं विमानाचं उड्डाण करता येईना. धावपट्टी दिसू लागेपर्यंत त्यांना थांबणं भाग होतं आणि तोपर्यंत शत्रूची विमानं अगदी माथ्यावर आणि खालून घोंगावू लागली होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. गोळ्यांच्या फैरी म्हणजे काय? एकामागून एक गोळ्या सतत चालू होत्या. तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर शेखाचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. तुम्हाला चित्रात दिसते बघा त्यांचं विमान, हे नॅट विमान. त्यांनी प्राणांची पर्वा न करणे म्हणजे मरणाची भीती न बाळगता त्यांनी आपलं विमान वर झेपावलं, म्हणजेच वर त्यांनी उड्डाण करायला घेतलं. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. म्हणजे अगदी जोशात त्यांनी काय केला? प्रतिकार करणे म्हणजे विरोध करणे. शत्रूच्या विमानांचा प्रतिकार म्हणजेच विरोध त्यांनी जोराने करणं सुरू केलं. पाहता पाहता 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. अचूक वेध घेणे म्हणजे न चुकता नेम साधणे. बघा, एवढ्या धुरळ्यामध्ये सगळा धुरळा उडालेला असताना सुद्धा विमान आपलं उडवणं आणि त्यानंतर शत्रूच्या विमानांना नेम साधणं, शत्रूच्या विमानांना उडवणं, 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना, म्हणजे जमिनीपासून फार थोडंच अंतर होतं आणि शत्रूची शक्तिशाली विमानं आजूबाजूला होती. वेढले असणे म्हणजे आजूबाजूला सगळीकडे शत्रूची विमानं होती. शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. निकराची म्हणजे प्रखर अशी अंतिम लढाई, अगदी लढू किंवा मरू अशी लढाई त्यांनी चालूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त होते, कारण काय बघा, त्यांना वेळच मिळाला नव्हता. अचानक किती विमानं आलेली होती? 6 विमानं आलेली होती. त्यांना अजिबात वेळ मिळाला नव्हता. त्याही परिस्थितीत त्यांनी 2 विमानांचा वेध घेतला होता शत्रूच्या, आणि शक्तिशाली विमानं शत्रूची आजूबाजूला असताना त्यांनी लढाई आपली चालू ठेवली होती. शत्रू संख्येने जास्त होते, पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. कारण त्यांनी काय केलं? त्याही परिस्थितीत शत्रूची 2 विमानं उडवलेली होती. त्या 2 विमानांचा त्यांनी न चुकता वेध घेतलेला होता. शत्रू त्यामुळे काय केले? पाठ दाखवून पळून गेले, म्हणजेच पळून गेले शत्रू आणि श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले. आणि त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांनी त्यावेळेला जी समयसूचकता दाखवली आणि शत्रूच्या विमानांचा वेध घेतला, त्यामुळे शत्रूने जास्त नुकसान न करता शत्रू पळून गेले आणि थोडक्यात श्रीनगर शहर व ते जे हवाई क्षेत्र जे होतं ते हवाई क्षेत्र बचावले. परंतु
या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर शेखाचे विमानही कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले. बघा, त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांच्या झटापटीमध्ये त्यांचं विमान सुद्धा कोसळलं आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. फ्लाइंग ऑफिसर शेखांना मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता, मात्र त्याही परिस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले. बघा, त्यांना कळत होतं की चारी बाजूला 6 विमानं एकत्र आलेली होती आणि अशा परिस्थितीत त्यांचं विमान खाली होतं. त्याचं उड्डाण करून शत्रूच्या विमानाचा वेध घेणं, शत्रूच्या विमानाला रोखणं हे काही साधं काम नव्हतं. म्हणजेच त्यांना त्यांचा मृत्यू समोर दिसत होता, मात्र त्याही परिस्थितीत न डगमगता त्यांनी आपल्या विमानाचं उड्डाण यशस्वीपणे केलं आणि प्रचंड निश्चयाने ते शत्रूला सामोरे गेले. शत्रूचा सामना केला. घाबरून ते गेले नाहीत, तर निश्चयाने, निर्धाराने शत्रूचा सामना केला आणि एक कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले. आपलं कर्तव्य आहे म्हणून नाही, परंतु एक धैर्यशील भारताचा एक सुपुत्र म्हणून ते लढले. परमवीर फ्लाइंग ऑफिसर शेखा यांना सलाम. तुम्हाला चित्रात दिसतंय बघा, त्यांचं नॅट विमान आणि हे परमवीर शेखा. तर असे हे आपले भारतीय वायुसेनेचे अधिकारी फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा. व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही टिक करा. त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.